आर्थिक क्षेत्र कशाला बोललं जाणार आहे? साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हे आपण विचारात घेऊ शकतो. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न आपण काढत असतो तेव्हा ते देशाचं उत्पन्न काढत असतो, बरोबर. देशाचं उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला देशाचा कुठे कुठे अधिकार आहे किंवा देशाची सीमा काय असणार आहे हे माहिती असणं गरजेचं असतं. जनरली राजकीय सीमा म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये असतं की जी भारताची बाउंड्री असणार आहे किंवा जी सीमा असणार आहे ते आपण पाहू शकतो. वेगवेगळ्या देशांना जी भिडलेली आहे ती राजकीय सीमा असू शकते, पण आर्थिक सीमा याच्यापेक्षा वेगळी असू शकते, बरोबर. किंवा आर्थिक क्षेत्र म्हणजे असं असणार आहे क्षेत्र की संयुक्त राष्ट्रसंघानुसार आर्थिक क्षेत्र म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. एखाद्या देशातील सरकारकडून प्रशासित असा भौगोलिक भाग असतो ज्यामध्ये व्यक्ती, वस्तू आणि भांडवलाचे अनिर्बंध संचालन होत असते. असा भौगोलिक भाग असतो ज्याच्यामध्ये निर्बंध मुक्त पद्धतीने काय होत असतं, संचालन किंवा लेनदेन होत असते किंवा व्यवहार होत असतात. असं क्षेत्र म्हणजे काय असणार आहे? आर्थिक क्षेत्र असणार आहे. आता हे आर्थिक क्षेत्र पाहणं का गरजेचं आहे? तर GDP जो आपला काढला जाणार आहे तो GDP काढण्यासाठी आपल्याला याचा फायदा होत असतो. ठीक आहे, की देशाचं एकूण आपल्याला उत्पादन काढायचं असतं आणि एकूण उत्पादन जर काढायचं असेल तर आर्थिक क्षेत्र मधलं उत्पादन विचारात घ्यावं लागणार आहे. तर विस्तार काय काय असणार आहे बघा. देशाची राजकीय सीमा, देशाची जी राजकीय सीमा आहे ती राजकीय सीमा याच्यामध्ये विचारात घेतली जाणार आहे. साधारणपणे आपण म्हणू शकतो की बेसिकली बोलायचं झालं तर दक्षिणेकडे कन्याकुमारीपासून वरती जम्मू काश्मीरचं टोक जे असणार आहे तर या दरम्यानचा भाग, ठीक आहे. तर हा जो इकडे जर का तुम्ही पूर्व पश्चिम विचार केला तर अरुणाचल प्रदेशपासून गुजरातचं जे टोक असणार आहे, हा जो भाग असणार आहे तो राजकीय सीमा जी असणार आहे, राजकीय अंदमान निकोबार त्याच्यामध्ये येणार आहे, लक्षद्वीप त्याच्यामध्ये येणार आहे, बरोबर. तर हा साधारणपणे राजकीय भूभाग जो आहे तो विचारात घेतला जात असतो विस्तार आर्थिक क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर समुद्री सीमा आणि अवकाश क्षेत्र सहित, बरोबर, समुद्री सीमासुद्धा काय येणार आहे याच्यामध्ये येणार आहे. तर कोणत्याही देशाची साधारणपणे एक ठराविक किलोमीटरपर्यंत तिथल्या समुद्री भागावरती त्याचं प्रभुत्व असतं किंवा त्याचा मालकी हक्क असतो. तर तिथून जे काही उत्पादन मिळवलं जाणार आहे ते उत्पादनसुद्धा ते कुठल्या देशाच्या GDP मध्ये विचारात घेतलं जाणार आहे किंवा त्या देशाच्या GDPचा तो भाग असणार आहे. त्याच पद्धतीने अवकाश क्षेत्रामध्ये सुद्धा काय असणार आहे? आर्थिक क्षेत्र विस्तारलेलं असणार आहे. देशाचे विदेशात असणारे दूतावास, हे दूतावास सुद्धा काय असणार आहे? जे वेगवेगळ्या देशामध्ये एम्बेसीज असतात, बरोबर. तर त्या एम्बेसीमध्ये जे काय इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटी होणार आहेत किंवा तिथून जे काय उत्पन्न मिळणार आहे तर ते उत्पन्नसुद्धा काय असणार आहे? तर राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग असणार आहे, आर्थिक क्षेत्राचा भाग असणार आहे. हे इथे समजून घ्या. सैनिकी प्रतिष्ठान, वेगवेगळे सैनिकी तळ जर का इतर कुठल्या देशामध्ये असतील, एखाद्या देशाने समजा भारताचं एखाद्या वेगळ्या देशामध्ये कुठे सैनिकी तळ असेल तर त्या तळावरचे जे काय आर्थिक ॲक्टिव्हिटी असतील किंवा तिथून जे काय उत्पादन येणार आहे ते सुद्धा आर्थिक क्षेत्राचा किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग असेल. देशातील निवासी कडून 2 किंवा अधिक देशांमध्ये चालवले जाणारे जहाज किंवा विमाने. देशात जे निवासी आहेत या निवासींनी जर 2 देशांमध्ये चालवले जाणारे जहाज असेल, समजा व्यापाराच्या कारणाने एखादा भारतामधला त्या कंपनीचा, त्या जहाज कंपनीचा मालक असेल आणि तो मालकाने जर का काही वस्तू वगैरे भरून जर का दुसऱ्या देशामध्ये पाठवत असेल तर ते जहाज जे असणार आहे, चालवलेले जहाज जे असणार आहे तर त्या जहाजावरती सुद्धा मालकी हक्क कुणाचा असणार आहे? तर भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचा असणार आहे. हे साधारणपणे समजून घ्या. प्लस विमानसुद्धा असणार आहे. तेल, प्राकृतिक गॅस काढणारी साधने जी आंतरराष्ट्रीय जलसीमा भागात आहेत आणि त्या देशाचा संपूर्ण मालकी हक्क त्यावरती आहे. तर तेल, प्राकृतिक गॅस शोधण्यासाठी समुद्रामध्ये जे काही वेगवेगळी साधने वापरली जात असतात तर ती साधने जरी आंतरराष्ट्रीय जलसीमेमध्ये असली तरी सुद्धा त्याच्यावरती मालकी हक्क कुणाचा असतो? तर देशाचा असतो. त्यामुळे ते सुद्धा आर्थिक क्षेत्राच्या अंतर्गत येणार आहे. आणि 5वा घटक आहे तो देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या उत्पादन संस्थांकडून घेतलेले उत्पादन, बरोबर आहे. जे आर्थिक क्षेत्र जे आहे आत्ता बघितलेलं, या आर्थिक क्षेत्रामध्ये ज्या काही उत्पादन संस्था असणार आहे या उत्पादन संस्थांनी घेतलेलं उत्पादन जे आहे ते उत्पादन कशामध्ये पकडलं जाणार आहे? देशांतर्गत उत्पादन असणार आहे. तर साधारणपणे आर्थिक क्षेत्र म्हणजे काय असेल हे याच्यावरून आपल्याला समजून येईल. ठीक आहे. आर्थिक क्षेत्राचा विस्तार कशा पद्धतीने असेल? आर्थिक क्षेत्र म्हणजे फक्त राजकीय सीमा आहेत का? तर नाही. राजकीय सीमा प्लस हे खालील घटक सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे.